नमस्कार. या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत तर महाराष्ट्राच्या भूगर्भात दडलेली एक प्रचंड मोठी ताकद, लोह खनिज. हे केवळ एखादं नैसर्गिक संसाधन नाहीये, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक भक्कम कणा आहे. आणि हो, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा विषय कसा क्रॅक करायचा याची अचूक रणनीतीही आपण आजच्या या सविस्तर माहितीत समजून घेणार आहोत. तर आजच्या विश्लेषणाचे रूपरेषा अगदी साधी आणि सरळ आहे. खनिजाचं महत्त्व, 2 प्रमुख पट्टे, जिल्हे आणि खाणी, हेमॅटाईट विरुद्ध मॅग्नेटाईट आणि शेवटी परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा रेडी फॅक्टर. चला लगेच सुरुवात करूया पहिल्या भागापासून, महाराष्ट्रातलं दुसरं सर्वात महत्त्वाचं खनिज. तुम्हाला माहितीये का, आर्थिक मूल्याचा विचार केला तर लोह खनिजाचा क्रमांक कोळशाच्या पाठोपाठ थेट दुसरा लागतो. म्हणजे विचार करा, हे राज्यासाठी किती महत्त्वाचं असेल. मध्य भारत आणि विशेषतः दुर्ग बस्तर प्रदेशातले जे महाकाय पोलाद प्रकल्प आहेत ना, त्यांना जिवंत ठेवण्याचं काम हेच खनिज करतं. थोडक्यात सांगायचं तर हे नुसते जमिनीतून काढलेले दगड नाहीत, तर ते आपल्या औद्योगिक विकासाचं मुख्य इंजिन आहेत. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, राज्यातील 2 प्रमुख लोह खनिज पट्टे. हा भाग समजायला खूप सोपा आहे. संपूर्ण राज्याला आपण भौगोलिकदृष्ट्या 2 स्पष्ट भागात विभागू शकतो. पूर्वेकडे बघितलं तर तिथे टॅकोनाइट आणि अतिशय प्राचीन अशा रूपांतरित खडकांचं साम्राज्य आहे. याला आपण दुर्ग बस्तर चंद्रपूर पट्टा म्हणतो. आणि दुसरीकडे आपला दक्षिणेकडचा कोकण पट्टा. तिथे धारवाड खडक प्रणाली आणि जांभा खडक पाहायला मिळतो. अगदी 2 वेगवेगळी जगं एकाच राज्यात वसल्यासारखं वाटतं नाही का? ह्यातली सर्वात रंजक गोष्ट कोणती माहितीये? ह्या खडकांचा आपल्या पर्यावरणाशी असलेला थेट संबंध. कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर काय येतं? मुसळधार पाऊस, बरोबर? ह्याच सततच्या आणि प्रचंड पावसामुळे हा जांभा म्हणजेच लॅटेराईट खडक तयार होतो. आणि ह्या जांभा खडकाच्या पोटात दडलेलं असतं आपलं लोह खनिज. म्हणजे बघा, हवामानाचा थेट परिणाम जमिनीखालच्या खनिजावर कसा होतो याचं हे एक अफलातून उदाहरण आहे. आता आपण पाहणार आहोत भाग 3, प्रमुख जिल्हे आणि तिथे असलेल्या खाणी. आता इथे जी माहिती आहे ती परीक्षेसाठी अक्षरशः एक चीट शीट आहे बरं का. चंद्रपूरमधल्या लोहार डोंगरीपासून ते अगदी सिंधुदुर्गमधल्या निर्यातीच्या प्रमुख केंद्रांपर्यंत प्रत्येक खाणीचं अचूक वर्गीकरण इथे आहे. गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर ही सगळी नावं आणि तिथल्या खाणी परीक्षेत हमखास विचारल्या जातात. त्यामुळे ही माहिती एकदम पक्कीच करून ठेवा. जर या संपूर्ण विश्लेषणातून तुम्हाला फक्त एकच नाव लक्षात ठेवायचं असेल तर ते आहे सुरजागड. गडचिरोली जिल्ह्याचा हा खऱ्या अर्थाने मुकुटमणी आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रात लोह खनिजाचा सर्वात मोठा साठा कुठे असेल तर तो इथे. उच्च दर्जाच्या खनिजासाठी हे ठिकाण ओळखलं जातं. त्यामुळे सुरजागड हे नाव अजिबात विसरायचं नाही. पुढे जाऊया भाग 4 कडे, हेमॅटाईट आणि मॅग्नेटाईट यांच्यातला नेमका फरक. तसं पाहिलं तर जगात लोह खनिजाचे 4 मुख्य प्रकार आहेत. पण महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपला फोकस फक्त 2च प्रकारांवर असला पाहिजे. एक म्हणजे लालसर तपकिरी रंगाचं हेमॅटाईट, जे राज्यात जवळपास सगळीकडेच सापडतं, आणि दुसरं म्हणजे मॅग्नेटाईट, जे भौगोलिकदृष्ट्या एका खूपच छोट्या भागात मर्यादित आहे. राज्याचा बहुतांश साठा हा हेमॅटाईट स्वरूपाचाच आहे, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हा 70% आकडा बघा. हा आकडा मॅग्नेटाईटमधलं लोहाचं प्रचंड प्रमाण दाखवतो. यात एक खूप मोठा विरोधाभास आहे बरं का. राज्यातल्या सर्वात उत्तम दर्जाचे या लोह खनिजाला स्वतःचे नैसर्गिक चुंबकीय गुणधर्मही असतात. पण गंमत बघा, हे सर्वोत्तम दर्जाचं खनिज राज्यात सर्वात कमी प्रमाणात उपलब्ध आहे, आणि तेही फक्त आणि फक्त गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगावमध्ये सापडतं. आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग, परीक्षेच्या दृष्टीने रेडी फॅक्टर. तुम्ही जर आधीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल की MPSC नेहमी निर्यातीच्या केंद्रांवर प्रश्न विचारते. त्यामुळे रेड्डी बंदर हा मुद्दा अत्यंत कळीचा ठरतो. दक्षिण महाराष्ट्रातल्या जांभा खडकातून काढलेलं लोह खनिज थेट पूर्व आशियाला म्हणजे जपान आणि चीनला कसं जातं तर ते याच रेड्डी बंदरामार्गे. हे एक प्रकारे सिंधुदुर्गाला थेट आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणारं एक महाकाय सागरी प्रवेशद्वारच आहे. परीक्षेला जाण्यापूर्वीची ही आपली शेवटची उजळणी आहे असं समजा. लक्षात ठेवा, महाराष्ट्रात खनिज काढण्यासाठी प्रामुख्याने ओपन पिट मायनिंग म्हणजेच खुल्या खाणींचा वापर होतो. सुरजागडमध्ये हेमॅटाईटचा सर्वात मोठा साठा आहे. रेड्डी बंदर आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे.
आणि कोळशानंतर लोह खनिज हेच आपल्या राज्याचं सर्वात मोठं आर्थिक इंजिन आहे. हा सारांश तुमच्या नक्कीच कामी येईल. तर या विश्लेषणाच्या शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलादाची मागणी प्रचंड वेगाने वाढतेय. पण यातून मिळणारा आर्थिक फायदा आणि आपल्या कोकण किनारपट्टीवरील अत्यंत संवेदनशील पर्यावरण या दोन्हीमध्ये महाराष्ट्र समतोल कसा राखणार? एकीकडे मोठी आर्थिक संधी आहे, तर दुसरीकडे नाजूक पर्यावरणीय वास्तव. हा समतोलच आपल्या राज्याचं भविष्य ठरवेल. या एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया.